नागपुर में जलापूर्ति को लेकर नागरिकों को हो रही समस्याओं के विरोध में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट द्वारा नागपुर महानगर पालिका मनपा मुख्यालय सिविल लाइंस पर जोरदार आंदोलन किया गया। शिवसेना कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि नागपुर शहर में नागरिकों को 24 घंटे सातों दिन पानी देने का वादा किया गया था, लेकिन वास्तव में केवल 3 घंटे ही पानी आता है, वो भी बिना दबाव के और गंदा। शहर के कई इलाकों में टैंकर से पानी सप्लाई किया जा रहा है, वो भी 3 से 4 दिनों के अंतराल पर। इतना ही नहीं, कई क्षेत्रों में OCW द्वारा अस्वच्छ और प्रदूषित पानी की आपूर्ति की जा रही है, जबकि उपभोक्ताओं को अत्यधिक बिल भेजे जा रहे हैं। इस समस्या को लेकर शिवसेना के कार्यकर्ताओं ने मनपा आयुक्त कार्यालय के सामने नारेबाजी करते हुए तीव्र विरोध प्रदर्शन किया और चेतावनी दी कि यदि समस्याओं का समाधान नहीं किया गया तो इससे भी उग्र आंदोलन किया जाएगा। नागपूर महानगरपालिकेमध्ये जो भोंगड कारभार सुरू आहे, OCWच्या नावाने जी ह्या सामान्य जनतेची लूट आहे, त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज आवाज उचलत आहे शिवसेनेच्या माध्यमातून। आणि OCWने महानगरपालिकाशी करार केला होता की 24 घंटे आणि 7 दिवस आम्ही त्यांना पाणी देऊ, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आजही टँकरने पाणी प्रत्येक वस्त्यामध्ये पोहोचवले जात आहे। नळाच्या पाईपलाईन फुटल्या आहे, लोकांच्या घरामध्ये स्वच्छ पाणी जात नाही आणि 24 घंटे तर दूर, परंतु 3 तास जे पाणी मिळते काही वस्त्यांमध्ये त्याला सुद्धा प्रेशर नसते, त्याला सुद्धा फोर्स नसतो आणि इतकं घाण पाणी लोकांना प्यावं लागतं। मग अशा परिस्थितीमध्ये OCWने जे जनतेकडून जे पैशाच्या माफीची लूट केली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तिप्पट बिल आम्हाला पाठवले त्या नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या लोकांना, हे अत्यंत घाणेरडं काम OCWच्या द्वारे केले जात आहे आणि OCWचा आम्ही हा जाहीर निषेध करतो शिवसेनेतर्फे। तसंच महानगरपालिकेचं इतकं मोठं बजेट असून सुद्धा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या काही वस्त्या आहेत, जसं नॉर्थ नागपूर आहे, उत्तर नागपूर आहे, दक्षिण नागपूर आहे, पश्चिम नागपूर आहे, पूर्व नागपूर आहे आणि इव्हन मुख्यमंत्र्याचं क्षेत्र जे दक्षिण पश्चिम विधानसभा त्या ठिकाणी सुद्धा रस्ते नाही आहे, बरोबर पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी नाही पिण्याच्या, त्याची साफसफाई होत नाही, गटर लाईन चोक झालेले आहे। त्यामुळे सगळं हे पावसाळ्याचं पाणी रस्त्यावर थांबतं आणि हे पाणी रस्त्यावर थांबल्यामुळे लोकांच्या घरामध्ये घुसतं, त्यामुळे त्या हैजा आणि मलेरियासारख्या बिमाऱ्या उत्पन्न होतील। म्हणून आम्ही आज या शांतिमय धिक्कार आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिकाचे जे प्रशासक आहेत बसलेले महानगरपालिका आयुक्त, त्यांना आम्ही आता निवेदनाच्या माध्यमातून त्यांना सूचित करत आहोत। जर आमची मागणी महानगरपालिका प्रशासनाने मान्य नाही केली तर आम्ही आज शांततापूर्व हा मोर्चा काढलाय, परंतु यानंतर हा एवढा उग्र आंदोलन होईल त्यामध्ये जे काही प्रशासनाची तोडफोड होईल त्यामध्ये हे महाराष्ट्र शासन तसंच हे महानगरपालिकाचं प्रशासन त्याला जबाबदार राहील। कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।